नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सकल राष्ट्रीय उत्पादन, इंग्लिशमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, अर्थात आपल्या सगळ्यांची देश पातळीवर असलेली कमाई, ही कमाई कमी झाली आहे अशी ओरड सुरू होती आहे. या कमाईचा विकास दर घटलाय असं कागदोपत्री समोर आलंय. यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे असा निष्कर्ष काढला गेलाय. या सगळ्या चर्चा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांच्या आयुष्यावर अशा सगळ्या घटनांचा परिणाम काय होत असतो. दुसऱ्या बाजूला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच दिवसांमध्ये स्वस्ताई परतल्याची चर्चाही तेवढीच प्रामुख्याने आणि स्पष्टपणे होती आहे. खऱ्या अर्थानं वस्तू स्वस्त झाल्यात की मागणी आणि पुरवठ्याचं गणित बदलल्यामुळे हा तात्पुरता किमतीतला भेद आहे. अर्थव्यवस्थेच्या विषयीच्या चर्चा बऱ्याचदा नीरस असतात. आजची लक्षवेधी आपण अर्थविषयक मुद्द्यांवर करत असताना ही चर्चा नीरस राहणार नाही. सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक बाबीशी निगडीत असलेली ही चर्चा तितकीच सहज असेल असा प्रयत्न करत आजची लक्षवेधी जीडीपीची घसरण आणि बरंच काय. या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या चर्चेतले काही महत्त्वाचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या समोर आणतो आहोत. ते आधी पाहूयात म्हणजे विषय आपल्यापर्यंत आपल्याला टप्प्याटप्प्याने नेता येईल. सगळ्यात आधी जीडीपीची घसरण करण्याच्या संदर्भातला ग्राफिक्सचा तपशील आपल्या समोर येतोय. तो पहा. कोरोना काळातल्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीच्या विकास दरात 23.9% घट झाली. ही घट अभूतपूर्व असल्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे. तसा दावा करताना विश्लेषक म्हणतात की घट अपेक्षित होती पण इतकी अपेक्षित नव्हती. जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था वाढीचा दर आहे 3.1%. अर्थविकास दर गेल्या 8 वर्षात सर्वात नीचांकी स्तरावर जाऊन पोहोचलाय. हे या आकडेवारीमुळे समोर आलं. उत्पादन आणि बांधकाम ही दोन महत्त्वाची क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेतली, ती आता सर्वाधिक बिकट स्थितीमध्ये आहेत. बांधकाम क्षेत्रातला मूल्यवर्धनाचा दर हा उणे 50.3% आहे. तर उत्पादन क्षेत्रातलं मूल्यवर्धन उणे 39.3% झालेला आहे. एका बाजूला ही सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर स्वाभाविकरित्या विरोधकांच्याकडून त्या निमित्तानं केंद्र सरकारवर शरसंधान सुरू झालं. काँग्रेसचे भावी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं. ते ट्विट पहा. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये काही प्रमुख गोष्टी मांडतात आणि अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करतात. त्यांनी असं म्हटलंय की जीडीपी मध्ये ऐतिहासिक घसरण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचा दावा असा आहे की बेरोजगारी ही गेल्या 45 वर्षातली सर्वाधिक आहे. केंद्र सरकारच्या कडून जीएसटीचे परतावे राज्यांना दिले जात नाहीयेत. जगामध्ये कोरोना वाढीचा दर आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी ज्या स्थितीत भारतात आहेत ते सर्वाधिक आहे. आणि भारताच्या सीमेवर घुसखोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे राहुल गांधी यांनी मांडलेले 6 मुद्दे आणि त्याच्याच बरोबर आजच्या चर्चेतल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा तपशील आपल्या समोर आला. ही चर्चा आपल्यासोबत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक, अर्थ अभ्यासक आणि पेशानं CA चार्टर्ड अकाउंटंट असलेले आनंद देवधर, अर्थ अभ्यासक तसंच अर्थविषयक चळवळींमधल्या आणि कामगारांच्या चळवळीतलं एक प्रमुख नाव विश्वास उटगी, आणि अर्थविश्लेषक मुंबई विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र हा विषय शिकवणारे नीरज हातेकर. ही सर्व मान्यवर मंडळी आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत विश्वास उटगी आणि नीरज हातेकर थोड्याच वेळात जोडले जातील. मला चर्चेची सुरुवात आनंद देवधर यांच्यापासून करावी लागते. माझा पहिला प्रश्न थेट आनंद देवधर यांना आहे. आनंद देवधर, सोप्या शब्दांमध्ये काही गोष्टी आपल्याला या चर्चेत सुरुवातीला घ्याव्या लागतील.
सर्वसामान्य माणसाशी जीडीपी कसा निगडीत आहे? सकल राष्ट्रीय उत्पादन हे वर खाली झाल्यानं सामान्यांच्या अर्थसंकल्पात, त्याच्या खिशात असलेल्या पैशात आणि रोजगाराच्या संधीत कसा फरक पडतो? अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर जीडीपी किती पर्सेंटनी वाढतोय याबद्दल इंटरेस्ट गेल्या 6 वर्षात निर्माण झाला. यापूर्वी कोणालाही याच्यामध्ये फार इंटरेस्ट नव्हता आणि याचा थेट संबंध जोडला जातो नरेंद्र मोदी यांच्याशी. मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हापासून अनेक विषयांबद्दल अनेकांना इंटरेस्ट निर्माण झालाय. त्याच्यामध्ये अर्थतज्ञ आहेत, संरक्षण तज्ञ आहेत, त्याच्यानंतर अजून बऱ्याच क्षेत्रांमध्ये शिक्षण तज्ञ निर्माण झाले या देशामध्ये. आणि काहीही झालं तरी मोदींना त्याच्याबद्दल टार्गेट करायचा असा विषय असतो. जीडीपीचा ग्रोथ रेट जो आहे तो चांगलाच असायला हवा, याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. जीडीपी जितका ग्रोथ रेट जास्त तितकी देशाची अर्थव्यवस्था सुदृढ आहे असं समजण्याचा एक मोठा बेंचमार्क म्हणतात तसं आहे त्याला. पण यापेक्षा जास्त सामान्य माणसाला इन्फ्लेशन रेट शी जास्त संबंध असायला पाहिजे. महागाईचा दर, कारण त्याच्या खिशातून किती पैसे जाणार आणि मागच्या वर्षीचं बजेट आणि या वर्षीचं बजेट याच्यामध्ये किती फरक पडेल याचा थेट संबंध इन्फ्लेशन रेटशी असतो. आणि इन्फ्लेशन रेटचा संबंध बँक रेटशी असतो. आणि बँक रेट शी संबंध म्हणजे तुमची गृहकर्ज स्वस्त होणार की महाग होणार, तुमचं कार लोन महाग होणार की नाही, या इन्फ्लेशन रेटकडे सामान्य माणसाचं लक्ष जास्त असायला पाहिजे. जीडीपी समजा वाढदर त्याच्यातला कमी झाला तर तो चिंतेचा असतो आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणा, आपलं अर्थ खातं म्हणा, हे सगळे प्रयत्न करत असतात की हा जीडीपी कसा वाढता येईल. तर जीडीपीचे कॉम्पोनंट्स बरेच असतात. जसं मगाशी तुम्ही सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग असतं, त्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री असते, त्याच्यानंतर दुसरं मायनिंग म्हणून एक मोठा कॉम्पोनंट आहे. आता परवाच्या फिगर मध्ये 22% घट आहे मायनिंगच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये. फक्त शेतीमध्ये वाढ आहे. तेव्हा या 4-5 बांधकाम क्षेत्र म्हणाला तुम्ही 50% खाली आहे. या सगळ्या महत्वाच्या कॉम्पोनंट्सचा परफॉर्मन्स एकत्रित केला की आपला जीडीपीचा दर निश्चित होतो. तेव्हा आपल्याला इंडिव्हिज्युअल सेक्टर्स कसे परफॉर्म करतात त्याच्यावरून हा जीडीपी वाढवण्यासाठी काय करता येईल याचं मार्गदर्शन सुद्धा याच्यातून. ठीक आहे, मी आनंदजी आपल्याला थांबवतोय. नीरज हातेकर आता फोनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नीरजजी, आनंद देवधर पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आहेत, अर्थविषयक अभ्यास त्यांचा आहे. तुम्ही अधिक उत्तमपणे आणि अधिक अधिकारवाणीनं कदाचित या विषयाला बोलू शकाल. जो माझा प्रश्न आहे त्याबाबत मी आपल्याशी हा मुद्दा मांडतो आहे. नीरजजी, सर्वसामान्यांच्या आयुष्यावर जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन जास्त परिणाम करतं, त्याचा चढ उतार जास्त परिणाम करतो का महागाईचा निर्देशांक जास्त परिणाम करतो? आणि आत्ताच्या घडीला महागाईचा निर्देशांक कमी होत असताना जीडीपीच्या विकास दरातली घसरण, सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या विकास दरातली घसरणही सामान्य माणसाच्या आयुष्यावर परिणाम करते का? जीडीपीचा चढ उतार हा लोकांच्या आयुष्यावर खूप मोठ्या प्रमाणात असतो. 2004 ते 2011 खूप वेगळं त्या काळात आपले दारिद्र्य पण खूप वेगाने कमी. नीरजजी, माफ करा, मी आपल्याला यासाठी थांबवतोय कारण तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट येत नाही. आपण जरा थोडासा आवाज आपल्याकडून वाढवला तर. हो, आता येतोय का व्यवस्थित? हो, थोडा प्रयत्न करूया. आता येतोय का व्यवस्थित? हो हो, बोला. हा, तर जीडीपीच्या चढ उताराचा सर्वसामान्य लोकांच्या संख्येशी अत्यंत घनिष्ठ संबंध असतो. बघायचं झालं तर भारतामध्ये 2004 नंतर 30 वर्ष वेगाने जीडीपी वाढ झाली, 9%, 10% वगैरे. त्या काळामध्ये आपल्या दारिद्र्य खर्च सुद्धा सर्वात जास्त प्रमाणात असतो. आणि त्यावेळी जीडीपी ज्या वेगाने वाढतो त्याच वेगाने आपल्याकडे लोकांना संधी उपलब्ध होतात, रोजगार निर्माण होतो आणि त्यामुळे त्याचे विशेषतः गरीब लोक असतात, गरीब लोकांवर याचा चांगला फायदा होतो. आणि नवीन जेव्हा जीडीपीची घसरण होते तेव्हा पुन्हा सर्वात जास्त फटका याच्या गरीब लोकांना बसतो. त्या मानाने महागाईचा दर जेव्हा चढ उतार करते तेव्हा ज्यांची उत्पन्न स्थिर असतात त्यांना याचा परिणाम होतो. त्यांची उत्पन्न वेगवेगळे असतात,
त्यांच्यावर यांचा लगेच परिणाम होईल असं नाही. त्यामुळे जर जीडीपीच्या चढउतार किंवा महागाई या दोन्ही गोष्टी एकत्र तुलना करायची असेल तर जीडीपीच्या चढउतारांवर आपण अधिक भर दिला पाहिजे. नीरज हातेकर आपल्या संपर्कात आहेत, ते आपल्याशी फोनवरून जोडले गेलेत आणि त्यांनी असं मत मांडलंय की जीडीपीचा विकास दर किंवा याही पलीकडे जाऊन सकल राष्ट्रीय उत्पादनाचंही स्थान सर्वसामान्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. विश्वास उडगींचंही मत त्या संदर्भात घेऊ. विश्वास उडगी, माझा आवाज येतोय आपल्याला? कदाचित विश्वास उडगींपर्यंत आवाज पोहोचत नाही, पोहोचेल थोड्या वेळाने. विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत, दोन विश्वास आपल्यासोबत आहेत. मला एक विश्वास पाठक यांना प्रश्न विचारायचा आहे. विश्वासराव, आपण महागाईचा निर्देशांक आणि जीडीपी या दोन्हीचा संबंध जोडायचा प्रयत्न करतो आहोत सर्वसामान्यांच्या आयुष्याशी. नीरज हातेकरांच्या मते जीडीपी ही महत्त्वाचा आहे आणि देवधरांच्या मते जीडीपी पेक्षा महागाईचा निर्देशांक महत्त्वाचा आहे. राजकारणाच्यासाठी दोन्हीपैकी काय महत्त्वाचं आहे? प्रसादजी, जसं आपण सुरुवातीला जीडीपी म्हणजे आपल्या प्रत्येकाची कमाई कमी झाली असं म्हटलं तर ते पूर्णपणे बरोबर जरी नसलं तरी मी थोडं आपल्याला सांगू इच्छितो की जीडीपी हा जो विषय असतो की आपल्या देशामध्ये ज्या काही सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होतात त्या ट्रान्झॅक्शनचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपी असतो. आणि तो जीडीपीची ग्रोथ, तो जीडीपी जास्तीत जास्त का असावा तर त्याच्या माध्यमातून देशांतर्गत आणि देशाबाहेरील इन्व्हेस्टमेंट्स येत असतात, ॲक्टिव्हिटीज आपल्या वाढत असतात, आपल्याकडे त्याच्यात रेव्हेन्यू मिळतो, टॅक्सेस मिळतात. त्या बेसिसवर सरकार आपलं एक्सपेंडिचरचं प्लॅनिंग करतं, थोडक्यात बजेट करतं. जसं आपला जीडीपी मागच्या वर्षीचा जर आपण धरला तर हा 210 लाख कोटींचा होता आणि आपलं जे बजेट होतं सरकारचं हे बजेट साधारणतः 30 लाख कोटीचं होतं. तर मग जीडीपी आणि बजेट हा जर विषय लक्षात आला तर त्या 30 लाख कोटी आपण बजेट करतो, म्हणजे 30 लाख कोटी आपण एक्सपेंडिचर कमिट करतोय. तेवढं एक्सपेंडिचर आपण जेव्हा कमिट करतो तेव्हा रोजगार निर्माण होतात, पायाभूत सुविधा निर्माण होतात, लोकांना नोकऱ्या मिळतात, त्यातनं टॅक्स कलेक्शन होतं. अशा प्रकारचं ते विशेष सर्कल आहे. ते करताना आपल्याला प्रत्येक वस्तूंचं डिमांड आणि सप्लाय याचं नियमन देखील आरबीआयच्या माध्यमातून, मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून आपण ते करत असतो आणि त्याप्रमाणे महागाईला आपण कुठेतरी कंट्रोल करत असतो. आणि हे करताना प्रत्येक एक्सपेंडिचर अर्थव्यवस्था ही फिस्कल डिफिसिटची असते. त्यामुळे आपण आर्थिक तूट किती सोचू शकतो हे देखील नॉर्म्स असतात आणि या सगळ्या गोष्टींसाठी FRBMच्या माध्यमातून हे नियमन त्याचं होत असतं. आता मोदी सरकारचं जर आपण म्हटलं तर मोदी सरकारने काय केलं, आपण अनेकदा असे आरोप होतात की पेट्रोलियम प्रोडक्ट्सवर तुम्हाला एवढा रेव्हेन्यू मिळाला, मग तुम्ही पेट्रोल प्रोडक्ट्स कमी का नाही केले. तर मुळामध्ये हा अप्रोचचा फरक असतो. अप्रोचचा फरक असता आहे की तुमच्याकडे जर दिवाळी असेल, बोनस मिळाला असेल तर दिवाळी सेलिब्रेट करून मोकळं व्हायचं, वर्षभर परत आपण तसंच जगायचं की वर्षभर आपण टप्प्याटप्प्याने खायचं. तर मोदी सरकारने हेच केलं की 6 वर्षांमध्ये कुठेही फिस्कल डिफिसिटच्या नॉर्म्स एक्सिड केला नाही. इन्फ्लेशनचा दर हा 5 आणि 6% ठेवला. जर आपण 2008ची गोष्ट केली तर 2008ला तर कोणत्या प्रकारचं जीएसटी लागू नव्हतं झालं, डिमॉनिटायझेशन नको, कोरोना नव्हतं, देशाचे प्रधानमंत्री अर्थशास्त्री होते, वित्तमंत्री अर्थशास्त्री होते, चिदंबरम होते, हे सगळे होते. तरी आपला जीडीपीचा दर हा 3.5% आला होता आणि महागाईचा दर 10% गेला होता. त्यामुळे प्रत्येक सिच्युएशनचं डायनामिक वेगळं राहतं. ठीक आहे, आता आपण चर्चा जी घडून आणलेली ही पेंडेमिकच्या पार्श्वभूमीवर आहे. अगदी अगदी. आणि त्याच चर्चेला थोडं पुढे नेताना आता विश्वास उडगी यांना प्रश्न विचारायचा आहे. विश्वास उडगी, ज्या पद्धतीत विश्वास पाठक आपल्या समोर मांडणी करत होते त्यांनी सोप्या शब्दात असं मांडायचा प्रयत्न केला की अर्थव्यवस्थेतलं चलन कमी झालं, ते चलन कमी झाल्यामुळे संधी कमी झाल्या असतील, मात्र ही परिस्थिती आज जशी आहे त्यापेक्षा जास्त आव्हानात्मक 2008 मध्ये होती. विश्वास उटगी, ही परिस्थिती आधी जास्त आव्हानात्मक होती का आज जास्त आव्हानात्मक आहे? नाही, विश्वास उटगींशी आपला अजूनही संपर्क होत नाहीये. नीरज हातेकरांना हा प्रश्न ऐकायला गेलेला असू शकतो. नीरजजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि हा प्रश्न आलाय आपल्यापर्यंत का मी परत विचारू? नाही, काही तांत्रिक अडचणी आज बऱ्यापैकी येत आहेत. हा प्रश्न आनंद देवधरांना खरं तर विचारायचा नव्हता मला, पण तरीही
आनंद देवधरांनी एक मार्मिक भाष्य मगाशी थोड्या वेळापूर्वी केलं होतं की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वाधिक लक्ष लोकांना मोदी सत्तेवर आल्यापासून द्यावंसं वाटायला लागलं. आनंदराव, तुमचं उत्तर तसं म्हटलं तर मी अपेक्षित मानेन, पण तरीही मी हा प्रश्न आपल्याला विचारेन की बोला. आत्ताच्या घडीला परिस्थिती जास्त आव्हानात्मक आहे का 2008 ला जास्त होती? माझ्या मते आज जास्त आव्हानात्मक आहे. अच्छा. कारण कोरोनाचं संकट कधी टळेल याचा आज तरी कोणालाही काही पत्ता नाही. त्याच्यावरती जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत पूर्ण वेगाने अर्थचक्र हलेल अशी शक्यता मला वाटत नाही. हळूहळू आपण अनलॉक 1, 2, 3, 4 करतोय. लॉकडाऊन 1, 2, 3 नंतर हे सगळे सरकारचे प्रयत्न चालू आहेत, केंद्राचे चालू आहेत, राज्याचे चालू आहेत. परंतु मुख्य जी आपली ऍक्टिव्हिटी आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस यांची जोमाने सुरुवात कधी होईल याबद्दल आज तरी आपण अधांतरी आहोत. आज 23.9% GDP कमी झालाय. आशा करतो की ही जी घट आहे ती थोडी कमी होईल. म्हणजे मला असं वाटत नाही की आपल्या उरलेल्या 3 तिमाहीमध्ये सुद्धा GDP मध्ये घट येणारच आहे क्वार्टर टू क्वार्टर कंपॅरिझन मध्ये, परंतु ती एवढी नसावी अशी अपेक्षा करतो. कारण ऍक्टिव्हिटीज आता हळूहळू सुरू होत आहेत. बर मग 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 मध्ये आपल्याला थांबून हे विचारतो की 23.9 इतकी घट ही लॉकडाऊन जवळपास 1-2 महिने राहिला आणि देशभरामध्ये त्यामुळे जवळपास सगळं थांबलं होतं, याचाच थेट परिणाम मानायची आहे का? हो, म्हणजे 22 मार्चला पहिल्यांदा जनता कर्फ्यू झाला. 25 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला आणि पूर्ण तो जो एप्रिल, मे आणि जून याच्यामध्ये जवळपास लॉकडाऊन होता आणि उठवला असला थोडाफार ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या असल्या तरी फारच कमी प्रमाणात होत्या. सर्व्हिस इंडस्ट्री तर जवळपास ठप्पच झालेली आहे. काही म्हणजे बँका जरी चालू असल्या तरी लोक येत नाहीत. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे SME सेगमेंटमध्ये खूप कमी आहे. मॅन्युफॅक्चरिंग जरी सुरू झालं असलं तरी त्याचं कन्झम्पशन थांबलंय कारण लोकांच्या हातात पैसा नाही. जोपर्यंत कन्झम्पशन वाढत नाही तोपर्यंत प्रोडक्शन वाढणार नाही आणि हे दुष्टचक्र आहे. हे दुष्टचक्र कधी थांबेल याचं आज तरी काही स्पष्ट चित्र नाही आहे. परंतु इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सुद्धा जर सुरू ठेवल्या तर GDP मध्ये सुधारणा होईल. पण ती किती होईल हे आज काहीच सांगता येत नाही. सध्या तरी चित्र मला फारसं आशादायी वाटत नाही. अच्छा, सध्या आपल्याला हे चित्र फारसं आशादायी वाटत नाही, इतकी ठाम भूमिका आनंद देवधर घेत आहेत. एक मिनिट प्रसादजी, एक सांगतो तुम्हाला की मागच्या वर्षी सुद्धा आर्थिक मंदी होती. ओव्हरऑल GDPचा ग्रोथ रेट हा 5 पॉइंट समथिंग होता. त्यामुळे ते काही फार आशादायक चित्र नव्हतं. परंतु ते आर्थिक मंदीचा, जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम होता आणि याचबरोबर कोरोनाचं संकट असं मल्टिप्लायर इफेक्ट आल्यामुळे हे जास्त आता घट झाल्याचं जाणवत आहे. बर बर मग आनंद देवधर, या मुद्द्याला थोडंसं मला पुढे न्यायचं आहे आणि आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत, विश्वास उडगी आहेत, नीरज हातेकर आहेत. मी आता पुन्हा एकदा प्रयत्न करतो. मगापासून आपण 2दा प्रयत्न केला नीरज हातेकर आणि विश्वास उडगी यांना जोडण्याचा. विश्वास उडगी, माझा आवाज आता आपल्यापर्यंत येतोय? हो, तुमचा आवाज येतोय मला. अच्छा, विश्वासराव धन्यवाद, आपण जोडले गेलात. आतापर्यंत चर्चेचे विविध टप्पे घेत घेत आपण पुढे आलो आणि त्यात 1-2 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात, त्या आपल्या समोर मांडतो. पहिला मुद्दा असा की सर्वसामान्यांच्या आयुष्यासाठी महागाईचा निर्देशांक जास्त निगडित आहे असा एक तर्क आला, ज्याला नीरज हातेकरांनी खोडून काढलं. आता एक दुसरा मुद्दा असा आलेला आहे की परिस्थिती आज जास्त आव्हानात्मक आहे. विश्वास पाठक यांनी मगाशी बोलताना म्हटलं की 2008 ला GDPचा विकास दर, सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकास दर जितका होता त्यापेक्षा परिस्थिती आहे आज. 2008 ला अर्थशास्त्री पंतप्रधान, अर्थशास्त्री अर्थमंत्री असं असताना जी स्थिती होती त्यापेक्षा परिस्थिती आज बरी आहे. त्याला जोडून आनंद देवधरांनी सांगितलं की मात्र आजची परिस्थिती जास्त आव्हानात्मक आहे. हे सगळं आपल्याला यासाठीच सांगतोय कारण यापेक्षा पुढचा मुद्दा तुमच्याकडून अपेक्षित करतो. आजची परिस्थिती आव्हानात्मक कोणामुळे आहे? विश्वास उडगी बोलणार आहेत. धन्यवाद. माझा आवाज ऐकू येतोय आता? अगदी येतोय, आपण बोला. हा, हे पहा की 2008 ची जी काही परिस्थिती तुम्ही तुलनात्मक सांगताय, मी तर असं म्हणतो की 1930 ला जी एक प्रचंड मोठी महामंदी आली आणि त्यानंतर भांडवलशाहीमध्ये एक मोठं संकट निर्माण झालं, त्याचा पुढचा टप्पा 2008 मध्ये अमेरिकेतूनच फायनान्शियल क्रायसिस जगभर पसरलं.
भारतामध्ये ते फायनान्शियल क्रायसिस असं पोहोचलेलं नव्हतं. एक लेमन ब्रदर्समध्ये ICICI आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे लंडनमध्ये जे बॉन्ड्स विकत घेण्यात आले, म्हणून या दोन बँकांना फटके पडले. आणखीन काही जे सनराईज इंडस्ट्रीज होते, काही सनराईज इंडस्ट्रीजना फरक पडला. पण भारतामध्ये पब्लिक सेक्टर स्ट्रॉंग असल्यामुळे 2008च्या एकूणच महामंदी तेव्हा नव्हती एवढी, परंतु वित्तीय क्रायसिस तिथे जे होतं त्याचा फटका भारताला बसला नाही. आताची जी काही परिस्थिती 2020ची ही करोना हे तात्कालिक कारण आहे, पण करोनाच्या आधीच 3.1 वरती जानेवारी महिन्यात जर आपला GDP असेल तर GDP 8 मध्ये होता तेव्हा पण विषमता होती, 10 वर होता तेव्हा पण विषमता होती, आणि ती विषमता 3% आता जेव्हा खाली आलेली आहे तर विषमता इतकी प्रचंड आहे की आता लोकांच्या हातातले पैसे, क्रयशक्ती संपली आहे. आणि अंबानी एकूणच जगामध्ये 5वा का 6वा का 7वा नंबर आहे अशी तुम्ही माध्यम चर्चा करतायत. म्हणजे काही मुठभर लोक प्रचंड श्रीमंत होत आहेत आणि बहुसंख्य म्हणजे 94 ते 95% लोकांच्या हातातली क्रयशक्ती संपते. तो GDPचा खरा अर्थ आहे. अच्छा, नोकऱ्या जाणं, याचा बेकारीचं एक उल्लेख प्रमाण- मगाशी चर्चेमध्ये झाला होता की आर्थिक चलनवलन कमी होत चाललंय. आता विश्वास पाटकांकडे हा मुद्दा देतो. विश्वासराव, सर्वसामान्यांच्या हातातला पैसा कमी झाला आणि विशिष्ट लोकांच्या हातातला पैसा वाढला, ही मांडणी आहे विश्वास उडगी यांची, आणि ती चिंताजनक आहे. त्यामुळे GDPचा विकास दर आणि GDP या दोन्ही मधला फेरबदल हा सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. त्याच्यावर चिंता व्यक्त झाली पाहिजे आणि त्याला अधिक गांभीर्यानं घेतलं पाहिजे. प्रसिद्धजी, त्याच्या आधी मी फक्त एक क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो. मला हेच सांगायचं होतं की 2008ची मंदी जी होती त्याची डायनामिक्स वेगळे, या मंदीचे डायनामिक्स वेगळे आहे. हे पेंडेमिक गेल्या 150 वर्षामध्ये अशी आली नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे चॅलेंजेस जास्तच आहे आणि हे सरकार हे त्याला देखील व्यवस्थित हँडल करेल हेच मला सांगायचं आहे. जसं जर आपण हा जो GDP आपण डिस्कस करतोय तो या वर्षीचं तिमाही आणि 2019चं तिमाही, मात्र पुढचं तिमाही जे आहे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचं येणारं, तर आत्ताचे जे फिगर आहेत ते फार चांगले आहेत. आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं PMI 52 वर आलेलं आहे. पेट्रोलियमचं कन्झम्पशन ऑलमोस्ट 90% ऑफ दॅट क्वार्टर आलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी असो, EBV असो, किंवा रेल्वेनी जे काही सामान ट्रान्सपोर्ट केलं आहे, लोडिंग केलेलं आहे ते जास्त केलेलं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावरही येणारच आहे. आता राहिला आपला प्रश्न की मी प्रश्न असा विचारला होता आपल्याला की सर्वसामान्यांच्या हातातली क्रयशक्ती कमी झाली आणि विशिष्ट लोकांच्या हातातला पैसा वाढत चालला. हे जागतिक पातळीवर दिसलं, ते अमेरिकेत सुद्धा दिसलं, भारतात सुद्धा ते होतंय का? आणि याच परिस्थितीकडे अधिक गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. नाही बघा, काही प्रमाणामध्ये उडकी जी म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. श्रीमंती आणि गरिबी याच्यामधली दरी आहेच, मात्र ती दरी कमी करण्याचं काम मोदी सरकारने नक्कीच केलेलं आहे. जर आपण बघितलं तर पॉवर्टी लाईनच्या खालची जी संख्या होती ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी केली आणि ती अजून कमी होणार आहे. मात्र जेव्हा आपण GDP, ग्रोथ, डेव्हलपमेंट, सुविधा या सगळ्या गोष्टी करतो तर या गोष्टी गरिबांना देखील मिळाव्या या दृष्टीने डेव्हलपमेंट असतात. मात्र ही डेव्हलपमेंट प्रत्येकदा सरकार करू शकतं का? हे मॉडेल फेल झालेलं आहे. आपल्याला प्रायव्हेटायझेशनच्या थ्रूच करावं लागेल आणि एखादा अंबानी जर पैसे कमवतो म्हणजे तो चोरच आहे असं बघणं देखील चुकीचं आहे. एखाद्याने तरी म्हणजे प्रत्येकाने काही ना काही एकदा व्यवसाय करून बघावा. मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला घरदार गिरवी ठेवावं लागतं, आपल्या घरच्यांच्या गॅरंटी द्यावं लागतात, आपल्याला लोन घ्यावं लागतं, लोकांना रोजगार द्यावा लागतात. त्यामुळे जर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल तर आपल्याला त्यांची देखील आवश्यकता आहे. पण इतकं निगेटिव्हली विचार करणं की ही अमुक व्यक्ती श्रीमंत झाली, गरीब झाली, त्याच्यामध्ये न जाता. पण विश्वासराव, यातला एक जो महत्वाचा मुद्दा आणखीन छोटा उपमुद्द्या स्वरूपातला होता तो असा होता की ठीक आहे, एखादा व्यक्ती श्रीमंत होत असेल तर त्याच्यासाठीचं तर्क तुम्ही मांडलाय तोही आहे, पण दुसऱ्या बाजूला जी सामान्य माणसं आहेत, जी या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहेत, त्यांच्या हातातला जर पैसा कमी होतोय, त्यांच्या हातातला रोजगार निघून जातोय, तर त्याचे सामाजिक आर्थिक परिणामही लक्षात घ्यायला हवेत. विश्वास पाठक उत्तर देतील. नाही बघा, म्हणजे तुम्ही ओव्हरऑल बोलताय की या क्वार्टरच्या GDP कमी झाल्यामुळे बोलताय, मला लक्षात नाही आलं. मात्र एक लक्षात घ्या की या 3 महिन्यामध्ये सरकारने, भारताने कडकडीत लॉकडाऊन घोषित केला. जगामध्ये हा एकमेव देश होता की ज्याचा अप्रोच असा होता की जान भी जहां भी,
तेच अमेरिका आणि युरोपियन देश बघितले तर ते म्हणे की नाही, वी विल नॉट कॉम्प्रोमाइज ऑन आवर ग्रोथ. म्हणजे त्यांनी ग्रोथ पण चालू दिली, लोक त्यांचे मेले, मात्र आपले लोक मेले नाही. त्या प्रमाणामध्ये आपला मृत्यूदर कमी आहे. त्यामुळे जर आपण बघितलं तर हा जो GDP कमी झाला, तर मागच्या वर्षीच्या क्वार्टरमध्ये GDPची आपली जी व्हॅल्यू होती ती 34 लाख कोटी होती. ती 34 लाखावरून 27 लाख कोटी झालेली आहे. मी तर म्हणेल की पूर्णपणे ठप्प झालेले व्यवहार असताना देखील आपण 27 लाख कोटीचा बिझनेस केलेला आहे, GDP अचीव केलेला आहे. विश्वास आणि तो आता पाटकांनी एक परत recover महत्वाचा होणार मुद्दा आहे. मांडला, त्या निमित्तानं त्यामुळे विश्वास आणि उटगींना क्रयशक्तीचा विषय संधी म्हणता आपण तुम्ही. देतो आहोत. नीरज हातेकर संपर्कात येतीलच परत एकदा. विश्वास उटगी, एक जो महत्वाचा मुद्दा इथे विश्वास पाठक मांडतायत की लोकांचे प्राण वाचवत असतानाही 27% यश आपल्याला अर्थव्यवस्थेत प्राप्त झालं. लोकांचे प्राण वाचवत असतानाही ज्या पद्धतीनं टाळेबंदी लागू झाली आणि त्याचं पालन झालं ते लक्षणीय आहे. विदेशामध्ये प्राण जाऊ दिले आणि विकास दर प्राप्त केला गेला. विश्वास उडगी, आपलं उत्तर. हो, मी बोलू. अगदी अगदी. हे पहा, जेव्हा 24 मार्चला 4 तासाचा अवधी देऊन लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं, त्याच्यापूर्वी या पद्धतीने लॉकडाऊन जाहीर करत नये हे आपल्या ICMR अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्यांचं ऐकलं गेलं नाहीये आणि खरं तर जानेवारीमध्येच लॉकडाऊन जाहीर करणं आवश्यक होतं. आता अमेरिकेमध्ये प्राण जास्त गेलेले आहेत, युरोपात प्राण जास्त गेलेले आहेत, आपल्याकडे प्राण कमी गेलेले आहेत, अशी तुलना करत याच्यावर हे तर प्राण महत्वाचे आहे, प्राण सर्वांनी. परंतु अमेरिकेत आणि युरोपमध्ये जवळजवळ 80% त्याच्या सरकारच्या खजिन्यातून पैसा हा लोकांच्या प्रोटेक्ट करणं आणि त्यांचा अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स प्रोटेक्ट करणं या पद्धतीने खर्च झालेला आहे आणि तो भांडवलशाही देशात प्रामुख्याने झाला आहे. या देशाच्या सरकारने 20 लाख कोटीमधून 1 लाख कोटी विश्वासराव, माफ करा पण आपला आवाज फारच तुटतोय मध्ये मध्ये, त्यामुळे मला खरंच विषयही अर्थ समजत नाही आपल्याकडून येणारा. आपला मुद्दा त्यामुळे लक्षात नाही आलाय. मी त्याचसाठी थांबवतोय. नीरज हातेकरांकडे एकदा पटकन जाऊयात. नीरजजी, आता आपण जोडले गेलेला असाल पूर्णपणे आणि पूर्ण क्षमतेने. माझा तुम्हाला आणि तुमचा आमच्या प्रेक्षकांना आवाज येईल अशी अपेक्षा करतो. हो. वा, क्या बात आहे. बरं झालं, एकदम सुस्पष्ट आवाज आला आपला. नीरजजी, आता एक प्रश्न असा आहे की या अर्थव्यवस्थेच्या चर्चेमध्ये ना सामान्य माणसाचा रस निर्माण होईल असं काय आहे? एक महत्वाचा मुद्दा असा आला की सामान्यांच्या हातातला पैसा निघून गेला. तो याच तिमाहीमध्ये गेला का गेले काही वर्षांपासून जात राहिला आहे आणि विशिष्ट माणसं श्रीमंत होत राहिली? हे सुद्धा याच तिमाहीत झालं की आधीपासून होतं आहे? दुसरं, हा एक मुद्दा. दुसरा पटकन एक मुद्दा त्याच्याही जोडून घेतो. पुढच्या काळातली आव्हानं काय आहेत? नीरज हातेकर, आपण बोला. एकतर या तिमाहीचा विचार आपल्याला वेगळाच करायला लागेल. त्या तिमाहीमध्ये लोकांकडनं पैसा सगळ्यांकडनंच गेलाय. तर तिमाहीमधलं सगळंच बंद होतं. म्हणजे दुकानं बंद होती, शाळा बंद होत्या, रस्ते बंद होते, बस बंद होत्या, ट्रक बंद होत्या, सगळं बंद होतं. तर लोकांना रोजगार होता, त्यामुळे पैसे जाणं साहजिकच आहे. त्याच्यामुळे काही म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीच आहे. आणि त्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा, हातातनं पैसा गेलेला आहे. विशेषतः जे असंघटित आहेत, आपल्या पिरामिडच्या तळाशी लोक आहेत, त्यांच्याकडे ज्यांची बचत नव्हती, त्यांना सस्टेन करण्याची क्षमता नव्हती. तसं लहान लहान धंदे आहेत की जे रोलिंगवर अत्यंत छोट्या मार्जिनवर चालते, या सगळ्या लोकांचा कणा याच्यात मोडलेला आहे. आता प्रश्न होतो का त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या बघितल्या पाहिजे. कारण हे खरं आहे की 2016 पासून व्यवस्थेमध्ये मंदी येते, आपली अर्थव्यवस्था हळूहळू जात होती. पण त्याचं मला वाटतं राजकारण करण्यापेक्षा त्याच्यातनं काय आपल्याला धडे घेता येतील हे घेणं महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या लेखी काय धडे असले पाहिजेत, काय धडे शिकलं आपल्याकडे असले पाहिजेत. आता परिस्थिती अशी आहे की आपल्याला जर अर्थव्यवस्था उभी करायची असेल तर जी उदारमतवादी धोरणं आपण आणलेली आहेत ती आपण त्याच्यापासून थोडं आपण मागे गेलो पाहिजे. आणि सर्वसामान्य लोकांसाठी आज तळागाळात आहे त्यांच्या हातात क्रयशक्ती कशी येईल, उत्पन्न कसं येईल, त्यांच्या हातात पैसे कसे येतील हे बघितलं पाहिजे. ठीक आहे. आता सप्लाय बेस्ड ज्या गोष्टी करतोय, म्हणजे लोकांना निरनिराळ्या कर्जांपुढे कारण म्हणून उभे राहणे वगैरे, त्याचा अत्यंत मर्यादित परिणाम होतील. आज कोणी इन्व्हेस्टमेंट करायला पण तयार नाहीये. म्हणजे बँकांना पण आपण पैसे दिले जे कर्ज द्यायला ते रिझर्व्ह बँकेकडे परत ठेवतात, कारण त्यांना कर्ज देण्यामध्ये भीती वाटते. कारण क्रयशक्ती नाही, कॉन्फिडन्स नाही. आणि क्रयशक्ती फक्त सर्वसामान्य लोकांच्या हातात नसेल, त्यामुळे पण आपल्या पिरामिडच्या तळाशी जसे लोक त्यांच्या हातात क्रयशक्ती कशी वाढेल
हे बघणं आता अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी खर्च शासनाने डायरेक्टली करायला लागणार आणि ते शासन करत नाहीये. शासनाने आतापर्यंत पैसे त्यांच्याकडे आता उरलेले नाहीये. ठीक आहे नीरज, आपला मुद्दा पोहोचलाय. लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे आणि हाच अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग असतो. लोक ज्या वेळेला खर्च करतात तेव्हा चलन वाढतं. चलन वाढलं की स्वाभाविकरित्या अर्थव्यवस्था अधिक समृद्ध झाली असं मानलं जातं. हे सोपं एक साधारण समीकरण आहे. अर्थतज्ञ फार वेगळ्या शब्दांमध्ये याला मांडू शकतात. एक छोटी जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे, ती पटकन घेऊ. लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये हाच महत्वाचा मुद्दा असणार आहे की लोकांच्या हातात पैसा येईल कसा.